नमस्कार मंडळी, प्रोग्रॅमिंग इज अँड आर्टमध्ये अगदी मनापासून स्वागत. आपण ट्री डेटा स्ट्रक्चर सध्या शिकतो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे ॲप्लिकेशन्स बघूयात, म्हणजेच ते कुठे वापरलं जातं हे आपण बघूयात. ठीक आहे. पहिलं आहे ट्रॅव्हर्सिंगसाठी. आता ट्रॅव्हर्सचा अर्थ आहे त्या मार्गावरून मार्गक्रमण करणे, म्हणजे जाणे त्या मार्गावरून. ठीक आहे. ट्री डेटा स्ट्रक्चरमध्ये डेटा अशा प्रकारे ऑर्गनाईज केलेला असतो की एखाद्या नोडपर्यंत पोचणं सोपं होतं. हे एक ॲप्लिकेशन आहे. हे असं डेटा स्ट्रक्चर आहे की त्याच्या एखाद्या नोडपर्यंत पोहोचलं की त्याच्या सिबलिंग नोडपर्यंतही पोचणं शक्य होतं. ठीक आहे. आता ह्याचं एक उदाहरण आपण घेऊ शकतो की एखादा वेब ब्राउझर HTML पेजला कसं इंटरप्रिट करतो. तर आपल्याला माहिती आहे की HTML ही अशी लँग्वेज आहे जी कम्प्युटर्स एकमेकांशी वेब पेजद्वारे जेव्हा संवाद साधतात तेव्हा वापरली जाते. एका कम्प्युटरने वेबने पाठवलेली माहिती दुसऱ्या कम्प्युटरवरचा वेब ब्राउझर HTML इंटरप्रिटरद्वारे समजून घेतो. आलेल्या वेब पेजवरची माहिती ट्री डेटा स्ट्रक्चरच्या स्वरूपात असते. तर हा दुसरा कम्प्युटरवरील HTML इंटरप्रिटर ट्री स्ट्रक्चरप्रमाणे ट्रॅव्हर्स करून डेटा मिळवतो. जे शब्द प्रिंट करायचे असतात ते लीफ नोडला असतात आणि त्याचं ग्रामर, पार्ट ऑफ स्पीच हे सर्व पॅरेंट नोडला असतं. आणि अशा प्रकारे मग तो इंटरप्रिटर ट्रॅव्हर्स करतो ट्री स्ट्रक्चरमध्ये आणि ते जे शब्द प्रिंट करायचे आहेत ते मिळवतो आणि प्रिंट करतो. सो हे एक ॲप्लिकेशन आहे ट्री डेटा स्ट्रक्चरचं. दुसरं आहे सर्च. आपल्याला माहिती आहे की ट्री डेटा स्ट्रक्चर हे हायरार्किकल डेटा स्ट्रक्चर असल्यामुळे प्रत्येक नोड दुसऱ्या नोडला जोडलेला आहे. त्यामुळे हे डेटा स्ट्रक्चर एखाद्या ठराविक डेटा नोडपर्यंत पोहोचणं सोपं करून देतं. आणि आपल्याला हेही माहिती आहे की लेफ्ट नोडमध्ये करंट डेटा नोडपेक्षा कमी डेटा असतो आणि राईट नोडमध्ये करंट नोडपेक्षा मोठा डेटा असतो. जर नंबर आपण धरला तर लेफ्ट नोडमध्ये करंट नोडपेक्षा लहान संख्या असते आणि राईट नोडमध्ये करंट नोडपेक्षा मोठी संख्या असते. सो हे असं स्ट्रक्चर असल्यामुळे एखाद्या पर्टिक्युलर नोडपर्यंत पोहोचणं शोधणं तो पर्टिक्युलर नोड आणि त्यातला डेटा हे सोपं होऊन जातं. हे दुसरं ॲप्लिकेशन आहे किंवा दुसरा उपयोग आहे. आता तिसरं आहे डिसिजन मेकिंग. आता ट्री स्ट्रक्चरविषयी अशी कल्पना करा की जसं काही प्रत्येक नोड हा युजरने घेतलेला डिसिजन आहे. प्रत्येक नोड आपल्याला चॉईसेस देतो आणि जसं युजर एक ऑप्शन सिलेक्ट करत जातो तसं आपण आपल्या ट्री स्ट्रक्चरमध्ये एक स्टेप खाली येतो. जेव्हा आपण लीफ नोडपर्यंत आलेलो असतो त्याचा अर्थ युजर फायनल डिसिजनपर्यंत आलेला आहे. उदाहरणार्थ युजरला एखादा मूव्ही सिलेक्ट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन सिलेक्ट करत पुढे जावं लागतं. तेव्हा त्या ॲप्लिकेशनच्या आतमध्ये हा मूव्हीसारखा डेटा ट्री डेटा स्ट्रक्चरनुसार स्टोअर केलेला असतो. ठीक आहे. तुमच्या लक्षात येईल, तुम्ही तुमच्या TV जर का USB जोडलेला असलात, USB जोडता आणि त्यातला जेव्हा एखादा मूव्ही सिलेक्ट करता तेव्हा कोणते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करत जाता. म्हणजे आधी मूव्हीज, फोटोज, व्हिडिओज असे ऑप्शन असतील तर तुम्ही मूव्हीमध्ये जाता. मूव्हीमध्ये गेल्यानंतर हिंदी, मराठी, इंग्लिश असे ऑप्शन्स असू शकतात. त्याच्यामध्ये समजा तुम्ही हिंदीमध्ये जाता आणि मग त्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हवा असलेला मूव्ही तुम्ही सिलेक्ट करता. हे सगळं आपण नेहमी करतो. तर हा जो डेटा आहे हा आता पुन्हा ट्री स्ट्रक्चरप्रमाणे स्टोअर केलेला असतो. आता ह्याच्या पुढे जाऊन आजकाल आपण यूट्यूब, नेटफ्लिक्सवर एखादा व्हिडिओ, एखादा मूव्ही पाहिला तर नंतर ते ॲप्लिकेशन आपल्याला अजून तशा प्रकारचे मूव्हीज रेकमेंड करतं. त्याला काय म्हणतात तर ह्यालाच मशीन लर्निंग असं म्हणतात. म्हणजे मशीनने त्या ॲप्लिकेशनने ऑटोमॅटिकली काही निर्णय घेतलेले असतात आणि आपल्यापर्यंत नवीन मूव्ही आणलेला असतो. आता त्यासाठी त्या मशीनला किंवा त्या ॲप्लिकेशनला युजरने मॅन्युअली कशी मूव्ही सिलेक्ट केली
अशा प्रकारचा बराच हिस्टॉरिकल डेटा पुरवावा लागतो मशीनला. त्या मशीनला ते लर्न करावं लागतं. ओके. पण आता हा जो डेटा पुरवला जातो युजरला, पुन्हा तो ट्री डेटा स्ट्रक्चर प्रमाणेच स्टोअर केलेला असतो. सो आता तुम्हाला थोडंसं ह्याच्यामध्ये एक नवीन संकल्पना ही समजली की मशीन लर्निंग म्हणजे काय. ठीक आहे. सो हा तिसरं ॲप्लिकेशन झालं डिसिजन मेकिंग. सो हे सुद्धा ट्री डेटा स्ट्रक्चरच्या अल्गोरिदममुळे शक्य होतं. सो अशा प्रकारे आपण आता समजून घेतलं की ट्री डेटा स्ट्रक्चर तर समजलं, पण त्याचे उपयोग काय आहेत आपल्या रिअल लाईफमध्ये. तर हे सगळे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, उपयोग आहेत असं आपण म्हणू शकतो. सो खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे हा. तुम्हाला समजला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे जावामधले वेगवेगळे व्हिडिओज घेऊन मी लवकरच अपलोड करते. धन्यवाद.